चला तर मंडळी, वर्षभर टिकणारे आणि वेगळ्या पद्धतीने पीठ शिजवून तयार केलेले मस्त वाळवणाचे कुरकुरे पाहूया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा टाकलेला आहे। 1 वाटी पिठासाठी आपल्याला 2 ते 2.25 वाटी पाणी वापरायचं आहे आणि याचं असं स्लरी करायची आहे या पद्धतीने। आता इथे कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। हे भांडं ठेवायचं, व्यवस्थित मिक्स करून भांडं ठेवायचं आहे आणि याला झाकण लावून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 ते 5 शिट्ट्या केल्यानंतर पीठ बाहेर काढायचं आहे आणि व्यवस्थित हाताने असंच फेटून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट होईपर्यंत वाट बघायची। एक इथे मी झिपलॉक बॅग घेतलेली आहे, याऐवजी तुम्ही दुधाची पिशवी देखील वापरू शकता। उरलेलं पीठ झाकून ठेवायचं, याला रबर लावून मस्त असे कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत। तर असे कुरकुरे तयार करून घेतलेले आहेत आणि 2 दिवस आपल्याला चांगले कडकडीत उन्हामध्ये हे कुरकुरे वाळवून घ्यायचे आहेत। कुरकुरे छान वाळलेले आहेत। आता आपण तळून पाहूया। तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे। तेल छान गरम झालं की कुरकुरे मस्त असे तळून घ्यायचे आहेत। खूप छान कुरकुरे तयार होतात। एकदा या पद्धतीने हे कुरकुरे तयार करून बघा, मस्त लागतात, खूप छान लागतात, चवीला वेगळं आहे, नक्की करून बघा।